नाटक आहे. स्वतः हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. कलियुगामध्ये हे साधन घडणं खूप अवघड आहे. म्हणून महर्षी वेदव्यासांनी कलियुगातल्या जीवांच्या उद्धारासाठी हा श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला. हळूहळू तुम्हाला एक एक गोष्ट उलगडेल, पण एक उदाहरण द्यायला हरकत नाही. वर्तमान काळात ती घटना होऊन गेली आहे. म्हणून 19 साली आला म्हणून त्याला कोविड-19 म्हणायचं. जगामध्ये कोणाकडेही त्याला काय नव्हतं, औषध नव्हतं, आणि सरळ सरळ भीती मृत्यूची. 8-15 दिवस मनुष्य आजारी पडतो तर मनुष्य दुर्लक्ष करतो, पण इथे गाठ कोणाशी होती? मृत्यूशी. भारत सरकारने अथक प्रयत्न करून लस काढली, आपण ती घेतली म्हणून जगलो. ती जर लस निघाली नसती तर अजूनही किती जण मृत्युमुखी पडले असते सांगता आलं. आता सोपा विषय सांगतो. सांप्रत काळ 19 साल, 20 साल, 21 साल सगळ्यांना चिंता ही होती की जगावं कसं. बाकी कुठलीच चिंता नव्हती, मी जगेल कसा. तसं कलियुगामध्ये मनुष्याला एकच चिंता आहे की मनुष्याच्या हातून परमार्थ घडेल कसा. बर, परमार्थ घडेल कसा हे कंसातलं वाक्य आहे. कलियुगातल्या जीवाला मुक्ती मिळेल कशी. तुम्ही आम्ही सगळे संसार चक्रामध्ये अडकलेलो माणसं आहोत. संसार चक्र म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे. याला संसार म्हणायचं. सारखं सारखं मरण, सारखं सारखं जन्माला येणं. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा स्वतःची फजिती करून घ्यायची. म्हणजे कलियुगामध्ये मनुष्याला दुर्लभ जर काही असेल तर ती मुक्ती आहे. आणि मुक्तीसाठी, मुक्ती मिळवण्यासाठी भगवंतांचा आश्रय लागतो. शब्द नीट लक्षात ठेवा, अंडरलाईन करावा असा हा शब्द आहे. भगवंतांचा आश्रय असल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. आणि वर्तमान काळात भगवंत श्रीकृष्ण निजधामाला गेलेले आहेत. आणि कलियुग 4,32,000 वर्षांचं, याच्यातले शेवटचे 6,000 वर्ष शिल्लक असताना कल्की नावाचा अवतार होता. म्हणजे कल्की अवतार व्हायला अजून बराचसा वेळ अवकाश आहे. म्हणजे आपल्याला भगवंतांचा आश्रय आहे का? भूतलावरती श्रीकृष्ण रूपाने भगवंत निजधामाला निघून गेले आणि कल्की रूपाने ते परत अवतार येणार आहेत. पण वर्तमान काळात भगवंतांचा आश्रय या भूतलावरती नाही. मग तुमचा आमचा उद्धार होणार का? म्हणून तुमच्या आमच्या उद्धारासाठी स्वतः महर्षी वेदव्यासांनी अत्यंत दयार्द्र बुद्धीने लिहिलेला हा ग्रंथ, याचं नाव श्रीमद भागवत ग्रंथ. मग या ग्रंथाला आपण प्रारंभ करू. या ग्रंथाच्या पहिल्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यास म्हणतात, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु भिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. महर्षी वेदव्यास या पहिल्या श्लोकात सांगतात, जो सदा सर्वत्र व्यापक आहे, जो या सृष्टीमध्ये चराचर सृष्टीमध्ये अणु अणूंमध्ये सामावलेला आहे, ब्रह्मदेवापासून समस्त सृष्टीची रचना ज्याने केलेली आहे, अशा परम सत्याला मी नमस्कार करतो. बघा किती विशेष आहे. महर्षी वेदव्यासांनी कुठल्याही देवाचं नाव घेतलं, ते कोणाला नमस्कार करतात? सत्य. मग महत्वाचा मुद्दा असा आहे की सत्य कोणाला म्हणावं, नाही की नाही. सत्य हा शब्द फार जपून वापरायचा. सत्य हा शब्द ज्यावेळेस वापरतात त्यावेळेस सत्य या शब्दाच्या पाठीमागे एक विशेषण लावावं लागतं, आणि ते विशेषण आहे त्रिकाला बाधित. सत्य हे कसं असतं? त्रिकाला बाधित. त्रिकाला बाधित म्हणजे काय? त्रिकाल
भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही काळांच्या कसोटीवरती जे अबाधित राहतं, कायम राहतं, त्याला म्हणतात त्रिकाला बाधित. आणि जे त्रिकाला बाधित असतं तेच सत्य असतं. उदाहरणार्थ एक कुंभार होता, वेदांतातलं दृष्टांत आहे. तो जंगलामध्ये गेला, सुंदर माती चाळून घरी आणली, मातीपासून मडकं बनवलं. मडकं कोणाला तरी विकलं. ज्याला विकलं त्याने 10-20 वर्ष मडकं वापरलं. एक दिवस नवीन सुंदाईकडनं फुटलं. फुटल्यानंतर घराबाहेर फेकून दिलं. आपलं उदाहरण संपलं. मडकं कशाचं होतं? मडकं होण्याच्या आधी ती काय होती? मडकं बनवलं तरी ती काय आहे? आणि फेकून दिली तरी ती काय? कालही माती होती, आजही माती आहे, उद्याही ती. म्हणजे माती या तत्वाचा जर विचार केला तर त्रिकाला बाधित सत्य, तीनही काळांमध्ये ती माती रूपाने अवशिष्ट आहे. मडकं असलं काय, मडकं नसलं काय, तिची माती ही काय. तसं या सृष्टीचा जर विचार केला तर सृष्टी ही एक मातीचं मडकं आहे. ही सृष्टी ज्या वेळेस नव्हती त्यावेळेस ही सृष्टी बनवणारा जो कोणी XYZ असेल तो कोण आहे आपल्याला वर्तमान काळात शोधण्याची गरज. तो होता, सृष्टी बनवली तरी तो आहे. आणि सृष्टी संपल्यानंतर, सृष्टीचा विनाश झाल्यानंतर सुद्धा जो अत्यतिष्ठत दशांगुलम 10 अंगुळ शिल्लक राहणार आहे, तो जो कोणी भगवंत आहे, परमात्मा आहे, परब्रह्म आहे, त्या परमात्म्याला म्हणतात परम सत्य. काय म्हणतात? माझं उदाहरण तुम्हाला समजलं का? अजून सोपं करून सांगा. आपण सृष्टीचा विचार करण्याची काही गरज नाही, आपण आपला विचार करू. भूतकाळात आपण अस्तित्वात होतो का? आपल्या जन्मतारखेच्या आदल्या दिवशी आपण कुठे होतो सांगा? सांगता येईल का? तुम्ही फार फार तर असं म्हणाल तो आईच्या गर्भात होतो, मान्य. 9 महिने 9 दिवस ते वजा करा. आता कुठे होता? म्हणजे एक काळ असा होता या सृष्टीमध्ये आपण अस्तित्वातच नव्हतो. एक काळ असा होता सृष्टीत अस्तित्वात नव्हतो, पण आश्चर्य आहे वर्तमान काळात सृष्टीत अस्तित्वात आहोत. भागवताची कथा ऐकत आहोत, जानोरकरांच्या घरी बसलेलो. पण एक दिवस असा येणार आहे की परत आपण या सृष्टीत नसणार आहोत. मग साधं सरळ सोपं सांगतो. भूतकाळात मनुष्य असत्य आहे, भविष्य काळात मनुष्य असत्य आहे, वर्तमान काळात तो काय सत्य आहे. म्हणजे मनुष्याच्या देहाचा विचार केला तर तो त्रिकाल म्हणता येत नाही, एक काल सत्य आहे. किती काल? मग जो एक काळ सत्य आहे त्याला पूर्ण सत्य म्हणता येत नाही. मी सत्य कोणाला म्हणतोय? जे त्रिकाला बाधित आहे असं महर्षी वेदव्यास सांगतात. सत्यम परम धीमहि. मग परम सत्य कोण आहे याचा शास्त्राने विचार केला. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. एक श्रीहरी, एक श्रीकृष्ण, एक परमात्मा नारायण या सृष्टीमध्ये सत्य रूपाने अस्तित्वात आहे. पहिला श्लोक लक्षात आला तुमच्या? आता दुसऱ्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यास सांगतात. धर्मः प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो रुध्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणः. भागवत ग्रंथ महर्षी वेदव्यासांनी का लिहिला हे ते स्वतः सांगतात. म्हणे हा ग्रंथ लिहिण्याचं पहिलं कारण मनुष्याला धर्म समजून सांगण्यासाठी. कशासाठी? धर्मः प्रोज्झित कैतवः. कैतव या शब्दाचा अर्थ आहे कपट. काळाचा परिणाम प्रत्येक गोष्टीवरती होत असतो. जसा जसा काळ पुढे जातो तसं तसं प्रत्येक गोष्टीत, धर्मातच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये कपट तयार होतं.
काय तयार होतं? कपट म्हणजे काय? जे नाही ते सांगणं सुरू. उदाहरणार्थ या ताईंना आतमध्ये मी सांगितलं कोणाशी बोलू नका, माझ्या खिशात 1 रुपया आहे. आता या ताईंना माझ्याशी बोलताना त्यांनी पाहिलं म्हणे काय माहिती काही नाही, त्यांनी सांगितलं 2 रुपये, त्यांना सांगितलं 3 रुपये, असं करता करता इकडे 50 रुपये झाले. अशी गाडी फिरून येईपर्यंत किती झाले? कोणाचा महिमा झाला? हा काळाचा. हळूहळू प्रत्येक गोष्टीत मनुष्य आपापलं मत त्यात काय करत असतो? टाकत असतो, घुसवत असतो. परिणाम धर्माचं रूपांतर अधर्मात, आणि कालांतराने खोटा धर्म खरा वाटायला. काय सांगितलं मी? खोटा धर्म हाच काय वाटायला लागतो? खरा. मग महर्षी वेदव्यास सांगतात की बाबांनो, भागवत ग्रंथ लिहिण्याचं खरं कारण आहे खऱ्या धर्माची ओळख करून. प्रोज्झित कैतवः, या ग्रंथ लिहिण्याची दुसरी भूमिका वास्तव वस्तू शिवदम. या जगत निर्मितीला जो वास्तव वस्तू म्हणून कारण आहे त्या वास्तव वस्तू विषयाची ओळख करून देणं. आता वास्तव वस्तू विषय म्हणजे काय? तर तुम्हाला मी काही पदार्थांचे नावं सांगतो, परिचित नाव. उदाहरणार्थ दूध, उदाहरणार्थ दही, उदाहरणार्थ ताक, उदाहरणार्थ लोणी, उदाहरणार्थ तूप, उदाहरणार्थ साय, आणि वर्तमान काळात खूप खातात म्हणून चीज, बटर. हे सगळे पदार्थ काय? याला शुद्ध मराठीत म्हणतात दुग्धजन्य पदार्थ, मिल्क प्रॉडक्ट्स. परंतु यांचा वास्तव वस्तू विषय कोण आहे? तर गाय. कोण आहे? गाय किंवा म्हैस नसेल तर हे वस्तू विषय आपल्याला पाहायला तरी मिळतील का? मग आपण ज्या वेळेस दूध पितो, दही खातो, लोणी खातो, इतर पदार्थ खातो, त्यावेळेस त्या गाय म्हशीची आपल्याला आठवण होते का? आपण त्या पदार्थांचा आस्वाद घेतो, पण वास्तव वस्तू विषयाला आपण काय करतो? मग शास्त्र सांगतं वास्तव वस्तू विषय जोपर्यंत मनुष्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत संसारजन्य वस्तू विषयांची मनुष्याला जाणीव राहत नाही. म्हणून धर्माचा जो वास्तव वस्तू विषय परब्रह्म नारायण, त्या नारायणाला समजून देण्यासाठी हा ग्रंथ लिहिण्याचा मी प्रपंच केलेला आहे. लक्षात आलं? नारायणाला समजून सांगण्यासाठी लिहिलेला हा काय ग्रंथ आहे. ग्रंथाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यास म्हणतात निगमकल्पतरोर गलितं फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमादयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. निगम नाम वेद, वेद रूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत. कुठल्याही झाडाला हळूहळू त्या झाडाची प्रगती होते. ती प्रगती कुठे येऊन थांबते? फळ येईपर्यंत. फळानंतर काही येतं का? महर्षी वेदव्यासांनी 18 पुराण लिहिले. 17 पुराण लिहिल्यानंतर लिहिलेला हा शेवटचा पुराण ग्रंथ. म्हणजे इतर ग्रंथ हे वृक्षाप्रमाणे आहेत, भागवत हे त्याला आलेलं काय आहे? फळ आहे. पण कुठल्या झाडाचं फळ आहे? वेद नावाच्या झाडाचं. निगम कल्पतरोर गलितं फलम. आणि हे फळ कसं आहे? म्हणे शुकमुखादमृत द्रव संयुतम. खरं खोटं काय मला माहिती नाही, पण परिणाम मात्र खरा आहे. असं दोनही प्रकार सत्य मानले गेले की जे फळ गोड असतं त्यालाच पोपट चोच मारतो. हा एक प्रघात आहे मानण्याचा. आणि दुसरा प्रघात असा आहे की फळ कसंही असो, पोपटाने चोच मारली की ते गोड होत. आता खरं खोटं आपल्याला माहिती, पण एवढी गोष्ट खरी, पोपट ज्याच्यावरती चोच मारतो तेच फळ काय असतं? गोड. मग भागवत रूपी वेद वृक्षाचं फळ शुक मुनींनी त्याला चोच लावलीये. शुक म्हणजे पोपट. म्हणून हे फळ कसं आहे? खायला गोड आहे. तुम्हाला 7 दिवस अत्यंत कंटाळा येणार नाही असं रसमय फळ आहे.
पण हे फळ खाण्याची पद्धती कशी? म्हणे पिबत भागवतम. हे खाता येत नाही फळ, हे काय करावं लागतं? प्यावं लागतं. पिबत. शुकमुनींनी महर्षी वेदव्यासांना विचारलं, का म्हणे हे फळ प्यायचं का, खायचं का नाही? कारण आपण तर व्यवहारात असं कधी कोणाला म्हणत नाही, बरं झालं तुम्ही आले, आंबा प्या, कलिंगड प्या, आमच्या शेतातले चिक्कू आहेत 4 प्या, असं कोणी म्हणतं का? फळ म्हटलं की काय म्हणतो आपण? खा. पण महर्षी वेदव्यास सांगतात हे फळ खाण्याचं नाही, हे फळ पिण्याचं आहे. पिबत भागवतम. पिबत हे क्रियापद आहे या श्लोकात. म्हणे हे फळ प्यायचं का? तर महर्षी वेदव्यासांनी सांगितलं, या जगतामध्ये कितीही सुंदर फळ असलं तरी फळाचे 2 भाग करावेच लागतात. एक घेण्यासारखं, एक टाकण्यासारखं. कितीही महागाचा आंबा विकत आणला, या काकांकडचा देवगडचा आंबा 500 रुपये डझनचा आंबा, 50 रुपयाला एक झाला हो तो आंबा जवळजवळ, तरी साल काय करावी लागते? आंब्याचा गर खाल्ला की कोय. म्हणजे त्या आंबा किती जरी महागाचा असला तरी त्यात फेकण्यासारखं काहीतरी आहे. किती हे सुंदर केळ असलं तरी साल फेकावं लागतं, आतला गर खावा लागतो. तुम्ही म्हणाल भाऊ सफरचंद हे फळ असं आहे की साली सकट खाता येतं, ज्याचे दात चांगले आहेत तो सरळ सफरचंद धुवून खायला सुरुवात करतो. गोष्ट खरी, पण 4 का होईना त्यात बिया निघतात, त्या फेकाव्या. प्रत्येक फळामध्ये घेण्यासारखं सुद्धा आहे, टाकण्यासारखं सुद्धा आहे. पण भागवत रूपी फळामध्ये काहीही टाकण्यासारखं नाही, सगळं घेण्यासारखं आहे. म्हणून या फळामध्ये फक्त अमृत द्रव संयुतम, अमृत नावाचा रस भरलेला आहे. आणि ते रसमय फळ असल्या कारणाने ते फळ काय करावं लागतं? पिबत भागवतम रसम. म्हणे किती वेळा प्यायचं हे फळ? म्हणे आलयम मोक्ष पर्यंतम. जोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत या फळाचं पान, रसस्वादन हे नेहमी करावं. आमच्या विश्व हिंदू परिषदेचा एक डॉक्टर आहे, जर कोणाला त्याच्याकडनं पहिल्यांदा तपासल्यावर बीपी निघाला, त्याला माहिती नाही आपल्याला बीपी आहे, पण त्याच्याकडे जर बीपी निघाला तर तो खाली लिहितो, श्री विठ्ठल चरणी देह पडेपर्यंत ही गोळी घ्यावी. किती दिवस गोळी घ्यायची? विठ्ठल चरणी देह ठेवेपर्यंत ही गोळी सोडायची. महर्षी वेदव्यास तेच सांगतात, आलयम मोक्ष पर्यंतम. जोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत या ग्रंथाला तुम्ही सोडायचं नाही. आलयम मुक्तीपर्यंतम रसमालयम मुहुरहो. आणि हा ग्रंथ ऐकण्याच्या 2 पद्धती आहेत. रसिका भुवी भावुका, एक रसिक पद्धत आणि एक भाविक पद्धत. रसिक पद्धत म्हणजे काय ती नंतर सांगतो, आधी भाविक पद्धत. वर्तमान काळात आपण जी कथा सांगतोय ही भाविक पद्धत आहे. 7 दिवसातच ग्रंथ सांगायचा. किती दिवसात? कथा थोडी कमी जास्त शॉर्टकट करा, पण 7च दिवसात संपवा. 4थ्या दिवशी कृष्ण जन्म झालाच पाहिजे, 5व्या दिवशी गोपाळकाळा झालाच पाहिजे, 6व्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर झालंच पाहिजे, 7व्या दिवशी गुरुजीं सकट सगळे जण घरी गेलेच पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? भाविक पद्धत. की त्याला काय म्हणतात की रेल्वेचे जे स्टॉप ठरलेले ते घ्यायचेच, तिथे गाडी थांबलीच पाहिजे. पण काही जण असतात ते सांगतात गुरुजी भाविक पद्धत ऐकायची नाही, आम्हाला रसिक पद्धतीने भागवत ऐकायचं. रसिक पद्धत म्हणजे काय? भागवतातला एक प्रसंग फक्त घ्यायचा आणि 7 दिवस तोच प्रसंग सांगायचा. किती दिवस? आता आम्ही भागवतामध्ये तुम्हाला कथा सांगणार. 6व्या दिवशी कृष्णाने माती खाल्ली. काय खाल्ली? एकदा क्रीडमानस्ते रामाद्या गोपदारकाः कृष्णो मृदम भक्षितवान. मृदम म्हणजे माती. आता भगवंताने माती खाल्ली आणि यशोदेला विश्वरूप दर्शन दिलं
हे आम्ही 2 मिनिटात सांगतो. किती मिनिटात?